नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गरजू आणि पात्र महिलांनाच यापुढे लाडकी बहीण योजनेतून आर्थिक मदत केली जाईल हे स्पष्ट करताना अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींची संख्या मर्यादित करण्याचे संकेत दिले आहेत। निवडणुकीपूर्वी घाईघाईत लागू करण्यात आलेल्या या योजनेचे फायदे निकषांची फारशी पडताळणी न करता जवळपास 3 कोटी महिलांना देण्यात आले। 2-3 महिने त्यांना 1,500 रुपयांची ओवाळणी अगदी नेमाने मिळाली आणि त्या बदल्यात त्या भगिनींनी युती सरकारच्या पारड्यात मतांचे घसघशीत दान टाकले। हे दान पदरात पाडून घेतल्यानंतर आता पुढचे 5 वर्षे अगदीच बिनधास्त झालेल्या युती सरकारने सरकारच्या तिजोरीची अवस्था पाहता त्यांना मतांचे दान करणाऱ्या बहिणींवर आर्थिक कुऱ्हाड चालवण्याची तयारी सुरू केली आहे। या आधीच मागच्या वर्षीच्या तुलनेत या योजनेसाठी कमी तरतूद करून निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 दिले जाणार नाही हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेच होते। आता किमान 1,500 तरी पदरात पडतील या आशेवर असलेल्या महिलांना कठोर निकष आणि पडताळणीला तोंड द्यावे लागणार आहे। ही पडताळणी सुरू होण्यापूर्वीच 5 लाख महिलांनी योजनेचा लाभ नाकारलाय। निकष पडताळणी सुरू झाल्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। योजना आम्ही बंद केली नाही, उलट योजनेचा फायदा गरजू आणि पात्र महिलांना व्हावा यासाठीच निकष लावले असे सरकार सांगत असले तरी काहीही करून पात्र महिलांची संख्या मर्यादित करायची हा सरकारचा हेतू स्पष्टपणे दिसतो। लाडक्या बहिणी ही आता सरकारची गरज राहिली नाही, किमान पुढचे 5 वर्ष तरी नाही। निवडणुकीच्या वेळी शेवटच्या 4-6 महिन्यात असलेले काही जादूचे प्रयोग करून पुन्हा मतदारांना मूर्ख बनवता येईल, तुर्तास त्यांची काळजी करण्याचे कारण नाही। सध्या गरज संपली आहे, त्यामुळे आता बाकी सगळ्यांचा विचार करायला हवा हे सरकारचे धोरण दिसते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।